आणि दाभोळकरांचा महाराष्ट्र आणि सातत्याने यशवंतराव चव्हाण सेंटर आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा जो दाभोळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली संस्था, हे आम्ही गेले अनेक वर्ष अंधश्रद्धेच्या विरोधात काम करतोय। महाराष्ट्राने अंधश्रद्धाच्या विरोधात कायदाही केला, पण त्याची अंमलबजावणी सगळीकडे होताना दिसत नाही आणि ह्याच्यात सगळ्यात जास्त भरडल्या जातात महिला। आणि त्याच्यामुळे प्रचंड 21व्या शतकात जेव्हा तंत्रज्ञानाने म्हणजे सगळीच तंत्रज्ञान, आता तुम्ही उदाहरण बघा, इथून आता तुमचा कॅमेरावरनं चॅनलवर लाईव्ह माझं भाषण दिसत असेल, तर एवढं सायन्स आणि तंत्रज्ञान पुढे गेलंय। आणि ह्या देशाची पहिले प्रधानमंत्री नेहरूजींनी नेहमीच सांगितलं की ज्या देशाला सायंटिफिक टेम्पर असेल तोच देश प्रगती करू शकतो। त्यामुळे ह्या 21व्या शतकामध्ये हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक महिला या पुआबाजीमध्ये भरडल्या गेल्या। आपण अत्यंत खंत व्यक्त केली होती, दुर्दैव आहे म्हणतात मी, कमोडिटी आमदार खासदारांना कमोडिटी सारखं बघितलं जात आहे, सध्या अस्वस्थ आहात तुम्ही? हो, अर्थातच, कारण का चॅनल्स असतील किंवा ज्या पद्धतीने सोशल मीडियावर चेष्टा केली जाते आमची, हे अस्वस्थ करणारच आहे ना। तुम्ही पण ते रील बघत असाल काय, आम्ही काय वेगळे रील बघतोय असं नाही। ज्या पद्धतीने रील्समध्ये या गोष्टी होत आहेत त्या अर्थातच कुठल्याही लोकप्रतिनिधीला अस्वस्थ करणारच आहे। तर ह्याच्यासाठी मी एक बिल मूव्ह करते, मी या सेशनमध्ये एक बिल करणार आहे की जेव्हा जर तुम्ही निवडून एखाद्या पक्षाबरोबर आला तर त्या पक्षामध्ये आता तुम्हाला 5 वर्ष पक्ष बदलता येणार नाही। तुम्हाला जर बदलायचं असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून या, पण त्या पक्षात मध्येच तुम्हाला राहावं लागेल, कारण का त्या पक्षाला केंद्रबिंदू ठेवूनच तुम्हाला मतदान केलंय। आणि जर बदल करायचा असेल तर काही नाही, हे बघा ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बदल करायचा अधिकार आहे। बदल करताना तो संविधानाच्या चौकटीत असावा एवढीच आमची अपेक्षा। पण मागच्या काही दिवसांपासून जे वक्तव्य आहे ते नेतेच करताना आपल्याला बघायला मिळतोय। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, एकूणच केंद्रात त्यांनी काम केलं, त्यांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अस्वस्थ आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर हे बातम्या येत आहेत। नाही, त्याच्या आधीपासून येत आहेत। आम्हाला तर तुम्ही सगळ्या पक्षांमधून पाठवलेलं आहे। आधी आमचा प्रवेश तुम्ही काँग्रेसमध्ये घेतला, नंतर तुम्ही आमचा प्रवेश शिवसेनेत घेतला, नंतर भारतीय जनता पक्षात केला, आता फक्त मनसेच राहिली आमची। म्हणजे दुर्दैव आहे की आमच्या पक्षामध्ये कोणीही एकही उलटं सुलटं स्टेटमेंट केलेलं नाही, ते दाखवावं। आमचा कुठला खासदार बाहेर बोललाय, आमदार बाहेर बोललाय किंवा पक्षातलं कोणी बोलले, कोणीही बाहेर बोललेलं नाही। अमोल कोल्हेच बोलले होते। हे बघा लोक काय बोलतात, बाहेरचे लोक। आम्ही काँग्रेसबद्दल बोलतो का? आम्ही काँग्रेसबद्दल जेवढं मी काँग्रेसला डिफेंड करते तेवढी काँग्रेसही हा संसदेत डिफेंड करत नसेल एवढी मी, कारण का मी मित्र पक्षाच्या नात्याचा मी नेहमीच त्या चौकटीतच माझी भाषणं केलेली। त्याच्यामुळे त्यांना कोण भेटलं, आता पृथ्वीराज बाबा या देशाचे महत्वाचे, राज्याचे महत्वाचे नेते आहेत, त्यांना आमच्या 8 पैकी कोणीच भेटलेलं नाहीये। तुम्ही विचारू शकता प्रत्येकाला, त्यातले एक इथेच उभे आणि बाकीच्यांनाही फोन करून विचारू शकता की बाबा त्यांना कोण भेटलंय, त्यांना कुठे भाती भेटली आहे ही आम्हाला माहिती नाही, पण आम्ही 8ही खासदारांचा पृथ्वीराज बाबांचा कुठलाही संपर्क झाला असेल तर माझाच झाला आहे। माझ्या लेकीच्या लग्नाला मी त्यांना आमंत्रण करायला फोन केला होता आणि तेही आले होते, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे। या 8 दिवसापूर्वीच अमोल कोल्हे नाशिक दौऱ्यावरती आले होते, ते बोलले होते की महायुतीकडून आम्हाला ऑफर नाही, ऑफर आली तर आम्ही विचार करू। हो, मग विचार करू म्हणाले ना, याचं उत्तर हो होत नाही ना। आणि तुम्हाला अमोलदादाचा स्वभाव माहिती आहे, त्यांनी असं त्यांच्या त्या टिपिकल शैलीत बोलून गेले, पण त्याच्यानंतर 8 दिवसाचं तुम्ही बोलताय, काल परवाचे स्टेटमेंट तुम्ही नाही वाचत। कसं आहे, दुर्दैव आहे की सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया असतो सगळ्यांना। तुम्ही जर अमोलदादांना फॉलो करत असाल तर अमोलदादांचं कालचं, परवाचं, 13वाचं स्टेटमेंट 8 दिवसाचं काढलं, 7, 6, 5, 4, 3, 2, 1चा का नाही प्रश्न विचारला मला? असं होत नाही ना, सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया असू शकत नाही ना। पत्रकारिता करताना आपण सगळ्यांनीच किंवा आम्ही पण जेव्हा करतो काम तेव्हा सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया चालत नाही ना आम्हाला। शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली होती, त्याच्यावर संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केलेली होती। शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, थेट नाराजी व्यक्त उघडपणे। काल सकाळचं तुमचं स्टेटमेंट नाही पाहिलं का राऊत साहेबांचं? काल सकाळचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर ते बघा, पण तुम्ही मला प्रश्नच विचारणार नाही। जरी नंतर स्टेटमेंट बदललं तरी नाराजी पण उघड व्यक्त होती। ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, ही दडपशाही नाही आमची,
लोकशाही आहे, हर एक को बोलने का अधिकार आहे, त्याच्यात गैर काय. एखाद्याला वाईट वाटलं असेल ते बोलले असतील, दुसऱ्या दिवशी त्यांनी क्लॅरिफिकेशन दिला, विषय संपला. त्याच्यातून ना कांद्याचा भाव फरक पडणार आहे, ना इगतपुरीच्या शेतकऱ्याचा रस्त्याला नाही मिळणार आहे.